नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरतीविषयी पुन्हा एक नवीन बातमी समोर आलेली आहे. त्या नवीन बातमीवर आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या शिक्षक भरतीचे वारे वाहत आहेत. बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जे काही पूर्णवेळ शिक्षक तिथं आहेत त्यांना पूर्णवेळ शिक्षकाचं काम करून प्रभारी मुख्याध्यापक सुद्धा इथं केलेलं आहे. त्यामुळे सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांवर प्रचंड ताण आलेला आहे आणि याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2022 जे काही म्हणजे त्याच्यावरून आपलं सेल्फ सर्टिफिकेशन त्यांनी करून घेतलेलं आहे. आता आपण वाट पाहतोय की आपल्याला प्राधान्यक्रम जे काही आपण पसंती क्रम आहेत ते केव्हा उपलब्ध करून दिल्या जातात. तर मित्र याला जो वेळ लागत आहे याच्या मागचं एकच कारण आहे, ते महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यांची अजून बिंदू नामावली ज्याला आपण रोस्टर म्हणतो ते अजूनही मागासवर्गीय कक्षाकडून त्याला मान्यता मिळालेली नाही. आणि जोपर्यंत बिंदू नियमावलीला मागासवर्गीय कक्षाकडनं मान्यता मिळत नाही तोपर्यंत पसंतीक्रम चालू होऊ शकत नाहीत. तर याच अनुषंगाने एक नवीन बातमी आपल्या समोर आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. आपल्या राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री त्यांनी एक अंदाजे जिल्हा परिषद मध्ये किती शिक्षक भरले जातील आणि खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहेत ज्यामध्ये अनुदान प्राप्त शाळा येतात, अनुदानास पात्र शाळा येतात, टप्पा अनुदानावरील शाळा येतात, यामध्ये किती पदं भरल्या जातील ही एक आकडेवारी त्यांनी सांगितलेली आहे. ती आकडेवारी सुद्धा आपल्याला आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. ती किती आहे तर चला तर मग न्यूज कोणती आहे ती शिक्षक भरती बाबतीत जी न्यूज आहे ती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये त्या न्यूजवर ती जी बातमी आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर ही जी बातमी आहे ही बातमी मी आपल्या समोर शेअर करत आहे. ती बातमी आपल्याला बघायची आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम मंजुरी न मिळाल्याने शिक्षक भरती प्रक्रिया जागेवरच थांबल्याची स्थिती आहे. बरेचसे असे जिल्हा आहेत त्या जिल्ह्यांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम मंजुरी न मिळाल्याने शिक्षक भरती प्रक्रिया ही आता जाग्यावरच सध्याची परिस्थिती अशी आहे की थांबलेली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये त्यांनी असं सांगितलं की सोलापूर जिल्हा परिषदच्या अनेक शाळांना पटसंख्येच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात शिक्षक नाहीत. सोलापूर जिल्हा सर्वच जिल्ह्यामध्ये आहे पण ही सोलापूर जिल्ह्याचं त्यांनी त्याच्यामध्ये एक वर्णन केलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे त्या पटसंख्येच्या तुलनेमध्ये जेवढे शिक्षक असायला पाहिजेत तेवढे शिक्षक नाहीत. आणि दुसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे की बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीला गती सुद्धा येऊ शकत नाही. आणि दुसरी एक त्यांनी याच्यामध्ये एक विदारक स्थिती अशी मांडलेली आहे की सोलापूर जिल्ह्याचं एक त्यांनी नाव घेतलेलं आहे की इथं जे विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीत. मित्र सोलापूर जिल्हाच काय पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या तुलनेमध्ये शिक्षक जे आहेत ते उपलब्ध स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाहीत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुद्धा नाहीत. त्यांची कमतरता आहे हे शासनाला सुद्धा मान्य आहे. परंतु रोस्टर पूर्ण झाल्याशिवाय शासनाला सुद्धा काहीच करता येत नाही आणि रोस्टर पूर्ण करण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याच्या सीओवर त्यांनी टाकलेली आहे आणि ते त्यांना मागासवर्गीय कक्षाकडून मान्य करून घ्यावयाचं आहे. पुढे त्यांनी
याच न्यूज मध्ये असं दिलेलं आहे की पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याने तेथील शिक्षकांना वर्ग सांभाळून मुख्याध्यापकांचीही कामे करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. म्हणजे बऱ्याचशा शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक सुद्धा नाही आहेत. आणि मग मुख्याध्यापक नाहीत म्हणून जे तिथं अस्तित्वात शिक्षक आहेत त्यांच्यावरच त्यांनी काय केलं, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. म्हणजे तिथल्या शिक्षकांना मुख्याध्यापकाचंही काम करावं लागते आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सुद्धा काम करावं लागते. पुढे त्यांनी आकडा सुद्धा दिलेला आहे, जिल्हा परिषदमध्ये किती पद भरले जातील आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किती पद भरल्या जातील हे सुद्धा पुढे माननीय मंत्र्यांनी इथं सांगितलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. परीक्षा परिषदेने टेट घेतली आणि त्या परीक्षेचा निकाल शिक्षण आयुक्तालयात सादर केला. शिक्षक भरतीला पवित्र पोर्टलवर सुरुवात झाली. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जही केले, पण अद्याप प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. आता प्राधान्यक्रम भरण्याची जी प्रक्रिया आहे ती का सुरू झाली नाही हे तुम्हाला माहीतच आहे. मी ते अगोदर सांगितलेलं आहे. कारण त्याच्यामधला जो खरा अडथळा आहे तो आहे रोस्टर, ज्याला आपण बिंदू नामावली म्हणतो. ही बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडनं जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत हे प्राधान्यक्रम जे आहेत ती भरण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. असा एक अंदाज आहे की 28 नोव्हेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्यांचे प्राधान्यक्रम भरायला सुरुवात होईल. तो एक अंदाज आहे मित्र. त्याविषयी आपण अपडेट घेत राहू. आपल्याला तारीख मिळाल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, काही जिल्ह्यांची बिंदू नामावली अद्याप अंतिम झाली नसल्याचा अडथळा असल्याचे बोलले जात आहे. काही जे जिल्हे आहेत त्यांची बिंदू नामावली अद्यापही पूर्ण झालेली नाही किंवा मागासवर्गीय कक्षाकडून तिला मंजुरात मिळालेली नाही. हा आपले जे प्राधान्यक्रम आहेत, जो पसंती क्रम आहे त्याच्यामधला महत्वाची अडचण आहे. त्यानंतर पुढे असं आहे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये अंदाजे 23,000 तर खासगी अनुदानित शाळांमध्ये 7 ते 9 हजारापर्यंत नवीन शिक्षक भरतीचा निर्णय घेतलेला आहे. ही सगळ्यात आपल्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये अंदाजे त्यांनी सांगितलेलं आहे की 23,000 खाजगी अनुदानित शाळांमध्ये 7 ते 9 हजार नवीन शिक्षक भरतीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मित्र, यावरून आपल्याला असं कळतंय की जे काही पहिला टप्पा येईल आपल्याला पसंतीक्रम द्यायचा, तो पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत, ज्यामध्ये महानगरपालिकांच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात, त्यामध्ये अंदाजे 23,000 शिक्षकांची भरती पहिल्या टप्प्यात होणार आहे. कारण काय, याच्यामध्ये 1:1 रेशो राहणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, जे आपल्याला पसंतीक्रम द्यावे लागतील त्यामध्ये. आणि जो दुसरा टप्पा आहे तो येणार आहे खाजगी अनुदानित ज्या काही शाळा आहेत त्यांचा येणार आहे आणि त्याच्यामध्ये 7 ते 9 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. आणि दुसरा जो टप्पा आहे तो वैध इंटरव्ह्यू असल्यामुळे त्यामध्ये 1:3 हा रेशो राहणार आहे उमेदवार पाठवण्याची, जे काही निवड यादी त्या संस्थेला पाठवल्या जाणार आहे त्यामध्ये. तर ही एक महत्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे. ती महत्वाची माहिती अशी आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये अंदाजे 23,000 शिक्षकांची भरती होणार आहे. जिल्हा परिषद म्हणजेच मी त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था हा एक शब्द वापरतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 23,000 शाळांची भरती होणार आहे आणि ज्या काही खाजगी अनुदानित शाळा आहेत त्याच्यामध्ये 7 ते 9 हजार पदांची भरती होणार आहे. आणि काहीच जिल्हे असे आहेत की त्यांची बिंदू नामावली म्हणजे ज्याला आपण रोस्टर म्हणतो ते पूर्ण अजून झालेलं नाही. ते पूर्ण झालं की हे तुम्हाला पसंती क्रमांक लवकरात लवकर भरून द्यावे लागणार आहेत. तर ही आजची जी महत्वाची बातमी आहे शिक्षक भरती म्हणजे जे पवित्र पोर्टल बाबतीत, ती आपल्यापर्यंत मी त्याच्यावर चर्चा केलेली आहे. ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा,
आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.